आम्ही आज वारकरी होतोय, कीर्तन करतोय, मुक्त कंठाने बोलतोय, हे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य बाबासाहेबांनी कायद्यात लिहिलं. म्हणून त्या बाबासाहेबांना आदर्श मानला अण्णाभाऊंनी. आणि आता पुढं खूप सांगायचे पण वेळ झाला. लहुजी वस्ताद, लहुजी वस्ताद, पैलवान आला, पैलवान आला. मांगाचा पैलवान पुण्यात होता, पाटील साहेब. सगळे पंडित भोट त्या पैलवानाला घाबरायचे. आणि ज्योतिराव फुल्यांना पुण्यामध्ये मुलींची शाळा काढायची होती, पण ज्योतिबांचं धाडस होत नव्हतं, कारण पाठीमागे माणसांचं बळ पाहिजे ना. तर त्या दिवशी सांगितलं, ज्योतिबा फुले पुण्यामध्ये मुलींची शाळा काढली तर उभा देश आपल्या उद्याच्या पिढ्या स्त्रियांच्या शिकलेल्या प्रांत कलेक्टर अधिकारी डॉक्टर स्त्रिया होतील. ज्योतिराव फुले तुम्ही धाडस करा, तुमच्या आड येणाराला कापून टाकण्याची ताकद या मांगात आहे, मांगा. असे पैलवान लवची वस्ताद. त्यांची पुतणी होती मुक्ता साळवे म्हणून. कधीतरी गुगलला उचका आणि त्या मुक्ता साळवेचा एक प्रबंध वाचा. तिने काय जळजळीत लिहिलंय की माणसांना किती अमानुषतेने धर्म वागवतो.